संजय काका पाटील पुन्हा भाजपमध्ये परतणार. विशाल पाटलांना दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटील स्पष्ट बोलले. माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेवर आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना दिलेल्या ऑफरवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे संजय काका पाटील यांचे पुनर्वसन अजित पवारांनी करायचे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर विशाल पाटील अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावं असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालू राहणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची साथ सोडून थेट त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला. आता संजय काका पाटील पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चा सांगलीच्या राजकारणात जोर धरू लागलेल्या आहेत. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे संजय काका पाटील यांचे पुनर्वसन आता अजित पवारांनी करायचे आहे. संजय काका पाटील आमचे जुने मित्र असल्याने त्यांच्या पुनर्वसनामध्ये मी अजित पवारांना मदत करणार अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील सध्या चांगले चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर इतर कोणत्याही पक्षात सामील होईन आणि मला मंत्रीपद मिळेल असं वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर दिल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र या चर्चांना उत्तर देताना विशाल पाटील यांनी मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे, पुढील 5 वर्ष अपक्ष म्हणून काम करणार आहे असंही म्हटलं आहे. त्यांच्या या स्पष्टोक्तीकरणामुळे काँग्रेसला तात्पुरता दिलासा मिळालेला असून विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागल्याचं चित्र आहे. आता याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय कधीच नव्हता, त्यांना केवळ ऑफर होती. विशाल पाटील अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावे असा आमचा प्रयत्न होता आणि तो सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. नाही, खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच. ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार. खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही, त्यांना सहयोगी व्हावं लागेल. यासाठी ते तरुण आहेत, हुशार आहेत, खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे. त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार. त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही. संजय काका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे. जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.